इमॅन्युअल मॅक्रॉन सपत्नीक मुंबईमध्ये दाखल. राज्यपाल आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मॅक्रॉन यांचं स्वागत. गेटवे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमामध्ये सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर. पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक. मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर. स्वागतासाठी सी लिंकवर विद्युत रोषणाई तर दोन्ही नेत्यांची डिजिटल प्रतिमा. पंतप्रधानांच्या एकदिवसीय दौऱ्याच्या निमित्तानं मुंबईतील वाहतुकीमध्ये काही महत्त्वाचे बदल. छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक वाहतुकीसाठी बंद राहणार. मुंबई महापालिकेमध्ये 10 स्वीकृत नगरसेवक या सदस्यांना सभागृहामध्ये मत मांडता येणार. ठराव पास करताना मत ग्राह्य धरलं जाणार. सोलापूर पालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकासोबत भाजपची युती. स्वीकृत नगरसेवक निवडताना जागा कमी होऊ नये म्हणून भाजपची चाल. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिवसेना गटनेतेपदी चरण चौरे यांची निवड. तर एकूण 68 जागांपैकी 38 जागांवर भाजपचे तर 8 जागांवर शिवसेनेचे सदस्य. मुंबई कोकण रोरो सेवा एप्रिलमध्ये सुरू होणार. हा प्रवास 5 तासांमध्ये पूर्ण होणार. मुंबईतील भाऊचा धक्का ते विजयदुर्गपर्यंत ही रोरो बोट असेल. मुंबईत कोकण भवन उभारण्याची मागणी. मंत्री नितेश राणे यांचं महापौर रितू तावडेंना पत्र. कोकणी माणसासाठी हक्काचा निवारा उभारण्याची मागणी. कणकवलीमध्ये उभारणार मराठा सांस्कृतिक भवन आणि नाट्यगृह. शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार भूमिपूजन. मुंडवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी अमेडिया कंपनीला 3 मार्चपर्यंत मुदतवाढ. कंपनीला 21 कोटी रुपये आणि दंडाची रक्कम वसुलीसाठी मुदतवाढ. पुणे जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांना अभय. व्यवहारावर स्वाक्षरी नसल्यानं जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नसल्याची माहिती. विकास खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्र्यांना सादर झाल्याची सूत्रांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये आज पुण्यात आंदोलन. महाराष्ट्र प्रदेश NSVI कडून आंदोलन. एप्स्टीन फाईल्समध्ये मोदींचं नाव आल्याचा आरोप. पुणे महापौर मंजुषा नागपूर यांनी घेतला प्रकल्पांचा आढावा. शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये महत्त्वाची बैठक पार. प्रकल्पाच्या प्रगतीचं आणि संकल्पनेचं सादरीकरण. वसई विरार महापौर अजीव पाटील यांनी घेतली विकास कामांची आढावा बैठक. अपूर्ण कामं पूर्ण करण्याच्या आयुक्तांना दिल्या सूचना. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शिवसेनेचा आग्रह. पहिल्या टप्प्यात 2.5 वर्षासाठी शिवसेनेचा दावा. पालकमंत्री संजय शिरसाट यांचा आग्रह. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नसीफा बेगम सत्तार यांचं निधन. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक. संध्याकाळी 6 वाजता दत्ता मामा भरणे यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन. मंत्री नरहरी झिरवळ यांच्या आज पत्रकार परिषद. झिरवळांच्या कार्यालयातील लाच प्रकरणात मोठी माहिती समोर आणण्याची शक्यता. काँग्रेसचे पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची आज टिळक भवनामध्ये बैठक. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार. खासदार राहुल गांधी यांची आज सुनावणी. पुणे न्यायालयामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत खटल्यावर सुनावणी. वर्ध्यामध्ये पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनता दरबार. 350 पेक्षा अधिक निवेदनकर्त्यांसोबत थेट संवाद. तक्रारींवर वेळेत कारवाईचे संबंधित विभागांना निर्देश. डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यगृह लवकरच खुलं होणार. नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम सध्या सुरू. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची माहिती. भंडाऱ्यामध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध. शिवाजी महाराज यांच्यावरील केलेल्या वक्तव्यावरून माफीची मागणी. वडिलांसाठी लेक मैदानामध्ये टीका करणाऱ्यांवर सपकाळांची मुलगी भडकली. वडिलांच्या नावाचा राजकीय गैरवापर करून विरोधकांना बदनाम करण्याचा एक सुनियोजित प्रयत्न. गार्गी सपकाळ यांची फेसबुक पोस्ट. पक्षाच्या कार्यालयावर मोर्चाला परवानगी मिळणार नाही. राजकीय पक्षांना पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा. काँग्रेस भाजपच्या आंदोलनानंतर पुणे पोलिसांचा निर्णय. बारामतीमध्ये भाजपचं निषेध आंदोलन. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून संताप. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुलनेवरील वक्तव्याच्या निषेधार्थ भिगवण चौकात भाजपचं आंदोलन. माझी जीभ कापल्यानं जनतेची सोय होणार असेल तर नक्कीच जीभ कापा. मात्र भाजपला एक्सपोज करतोय म्हणून जीभ कापायची असेल तर खुशाल कापा. मात्र मी थांबणार नाही. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं ट्विट. काँग्रेस प्रदेश अध्यक्षांच्या विरोधामध्ये उल्हासनगरमध्ये भाजपचं आंदोलन. भाजपकडून आंदोलन जोरदार. घोषणाबाजी. सपकाळांनी माफी मागावी आणि राजीनाम्याची मागणी.
शहरांच्या मैनागिरी विद्यालयामध्ये 12वीच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचा प्रकार. शिक्षण विभागाच्या वतीनं तब्बल 587 विद्यार्थ्यांवर कारवाई. यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिओ नेटवर्क ठप्प. 16 जिल्ह्यातील कामगारांचा महागाव सामना. येथे संपाचा जिओच्या नेटवर्क सेवेला मोठा फटका. पुणे पालिकेला 15व्या वित्त आयोगाकडे रखडलेलं 307 कोटींचं अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा. तर पालिका निवडणुकीमध्ये नवी पालिका अस्तित्वात आल्यानं मार्ग मोकळा. पुण्यामध्ये अंडी आणि किचनची मागणी घटली तर चिकनचे दर किलोमागे 30 रुपयांनी कमी. शनी शिंगणापूर देवस्थानचे कर्मचारी संतप्त. कर्मचाऱ्यांचा जवळपास 3 महिन्यांचा पगार रखडल्यानं कर्मचारी संतप्त. सांगलीमध्ये राज्यस्तरीय 65वा कला महोत्सव आयोजित. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. शहापूरमध्ये भातसा धरणावरून जाणाऱ्या रस्त्यावर अभियंत्यांनी बांधला पूल. अनोख्या पुलाची सर्वत्र चर्चा सुरू. पुण्यात तापमान 34 अंशांवर. थंडी ओसरून उन्हाचा चटका वाढला. पंढरपुरातील यमाई तलावाला अजितदादांचं नाव देण्याची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्याधिकारी आणि उपनगराध्यक्षांकडे मागणी. थकबाकीने भरल्यास पाणीपुरवठा खंडित होणार. महापालिकेनं तातडीनं 933 कोटी रुपयांची थकबाकी भरावी. पुणे पालिकेच्या जलसंपदा विभागाचा इशारा. रत्नागिरीमध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू. उमेदवाराचे मनोबल वाढवण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची मैदानामध्ये धाव. भरती प्रक्रियेचा घेतला आढावा. नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी. मनसे नेते नितीन पंडित यांची झाडं तोडण्याच्या निर्णयाला स्थगितीसाठी याचिका. ई गव्हर्नन्समध्ये कोल्हापूर पालिका राज्यात तृतीय क्रमांकावर. पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनचा राज्यातील सर्व पालिकांमध्ये अभ्यास. शिवजयंतीच्या निमित्तानं पालघरमध्ये राजा रयतेचा महानाट्य सादर होणार. महानाट्यामध्ये सहभागी जळगावातील 150 पेक्षा अधिक कलावंत सहभाग घेणार. अमरावतीमध्ये पंचवटी ते कांतानगर परिसरामध्ये जलवाहिनी फुटल्यानं रास्ता जलमय. लाखो लिटर पाणी वाया. छत्रपती संभाजीनगरमध्ये 614 ग्रामपंचायतींची मुदत संपली. ग्रामपंचायतींवर प्रशासकांच्या नियुक्तीबाबत आज नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रामाणिक रिक्षा चालकानं परत केले 48,000 रुपये असलेली पर्स. रिक्षामध्ये महिला प्रवाशाची रोख रक्कम असलेली पर्स विसरलेली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये कर वसुलीसाठी महानगरपालिकेची धडक मोहीम. आतापर्यंत 204 कोटी रुपये जमा. मार्च 2026 पर्यंत 500 कोटींच्या वसुलीचं उद्दिष्ट. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये होणार नोकर भरती. रिक्त 222 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध. उमेदवारांना 18 मार्च पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार. हिंगोलीमध्ये एटीएसनं अटक केलेला शिक्षक बडतर्फ. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे बडतर्फीचे आदेश. म्हाडाच्या 118 घरांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी. म्हाडाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया आजपासून सुरू. जेईई मुख्य 2026च्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर. डोंबिवलीमधील हेत देवरा महाराष्ट्रामध्ये प्रथम. तर हेतला परीक्षेमध्ये 99.99% गुण. छत्रपती संभाजीनगरमध्ये अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्यास नगरसेवकांवर गुन्हे. वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमधील सामूहिक कॉपी प्रकरणी 18 कर्मचाऱ्यांचं निलंबन. या प्रकरणी 3 शिक्षक देखील निलंबित. आज वर्ष 2026 मधलं पहिलं सूर्यग्रहण. भारतीय वेळेनुसार दुपारी 3:36 ग्रहण लागणार. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. मुलुंड अपघात प्रकरणी MMRDA कडून DBHILL LBG या सल्लागार कंपनीची हकालपट्टी. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर कारवाई. साताऱ्यामध्ये इस्तकबाले रमजान तकरीब 2026 कार्यक्रम उत्साहात संपन्न. समता विद्यानिकेतन उर्दू शाळेत विद्यार्थ्यांचं कुराण आणि विज्ञानावर प्रभावी सादरीकरण. बदलापूरमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं 19 फेब्रुवारी रोजी एकदिवसीय मराठा महोत्सवाचं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवशंभू शौर्य गाथा महानाट्याचं आयोजन. उल्हासनगर पालिकेतील कामगार संघटना अधिकारी वर्गासाठी मैदानात. पालिकेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या विविध समस्यांसाठी आता संघटना लढणार. वर्ध्याच्या आर्वीमध्ये खाटूश्याम देवस्थानाची भव्य निर्मिती. 19 फेब्रुवारीपासून भाविकांसाठी दर्शन खुलं होणार. 19 फेब्रुवारीच्या दरम्यान प्राणप्रतिष्ठा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन.
पुण्यामध्ये गुडलक चौकातील कलाकार कट्टा स्थलांतरित करण्याच्या विरोधात आंदोलन. काळ्या पट्ट्या तोंडावर बांधत भाजपच्या विरोधात बॅनरबाजी करत मूक आंदोलन. येस बँक सुरक्षा एसआरसी डीलवर ईओडब्ल्यूची नजर. वधावन यांच्या तक्रारीनंतर खळबळ. संबंधित कागदपत्रांसह तक्रार आरबीआयला पाठवण्यात आली असून नियमानुसार कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे. मुलुंड अपघात प्रकरणी बैठकीत मुलुंड अपघातासंदर्भात गंभीर दखल. सर्व प्रकल्पांचे होणार ऑडिट. दक्षता पथक नेमून अधिकारी क्षेत्र भेट देणार. प्रकल्पामध्ये हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई होणार. मुंबईतील गजबजलेल्या सीएसएमटी स्थानकाच्या रुळावर एक अवलिया झोपलेला असताना ट्रेन आल्यानं काही काळ तणाव. पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेता व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती. सोन्या चांदीच्या भावात पुन्हा घसरण. जागतिक घडामोडींचा सोन्या चांदीच्या भावावर परिणाम. लग्न सराईसाठी सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा. गुंतवणूकदारांची चिंता मात्र वाढली. बीडमध्ये परीक्षेच्या दरम्यान कॉपीचा सुळसुळाट. विद्यार्थ्यांना कॉपी पोहोचवतानाचा व्हिडिओ व्हायरल. प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष. लातूरमध्ये अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणी महामोर्चा. या प्रकरणी विद्यालयातील अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात संघटनांचा नागरिकांचा सहभाग. सोलापूरमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन. अंगणवाडी सेविकांना तात्काळ शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी. विविध मागण्या मान्य न झाल्यास 24 फेब्रुवारीला भव्य मोर्चाचा इशारा. जालन्यामध्ये आमदार अर्जुन खोतकरांनी घेतला लाठीकाठी फिरवण्याचा आनंद. शिवकालीन युद्धकला स्पर्धेदरम्यान त्यांनी हातामध्ये लाठी घेत कौशल्यानं लाठी फिरवण्याचा आनंद घेतला. ऑस्ट्रेलियामध्ये 40 साई भक्तांची साई प्रसादालयाला सदिच्छा भेट. प्रसादालयाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती जाणून घेतली. ही सेवा जागतिक स्तरावर आदर्शवत असून साई भक्तांसाठी प्रेरणादायी. भक्तांची प्रतिक्रिया. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधत भव्य शिवस्मारक यात्रेचे 8 जिल्ह्यामध्ये आयोजन. लातूरमध्ये आगमन होताच यात्रेचं करण्यात आलं जंगी स्वागत. नाशिकच्या कळवणमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने यात्रेदरम्यान धरण परिसरामध्ये पाण्याचा अचानक विसर्ग. 3 दुचाकी प्रवाहात वाहून गेल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.